धडगाव तालुक्यातील बिलगाव व हेंद्र्यापाडा या अतिदुर्गम भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी, रस्ते आणि आरोग्य सुविधांचा अभाव होता। याबाबत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने सदरचा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तात्काळ पुढाकार घेत नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिले। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने जलद गतीने उपाययोजना सुरू केल्या। पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स सेवा देखील सुरू करण्यात आली आहे। सावंत कुमार यांनी स्पष्ट केले की या भागात पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणी येत होत्या। आम्ही तात्काळ टँकर उपलब्ध करून दिले असून आरोग्य सुविधांसाठी ॲम्ब्युलन्स सेवा कार्यान्वित केली आहे। येत्या काळात या भागात सुयोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सर्व विभागांचे समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत। प्रशासनाच्या या तातडीच्या प्रतिसादामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। तर ग्रामस्थांनी देखील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आभार मानले आहे। अशा दुर्गम भागात विकासाची गती पोहोचवण्यासाठी प्रशासन सजग असून येत्या काळात जलजीवन मिशनसह आरोग्य व रस्त्यांचे कामही गतिमान करण्यात येणार आहे, असं प्रशासनाने कळवलं आहे। नंदुरबार जिल्हा प्रशासनाने दाखवली तत्परता आणि संवेदनशीलता ही इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे। नमस्कार, मी सुरेंद्र पावरा, वैद्यकीय अधिकारी बिलगाव। तर 25 तारखेला आमच्या इथं बिलगाव PSCला पत्रकार बंधू आलेले होते। आमच्या भरपूर अडचणी होत्या, त्याच्यात आमच्यासाठी भरपूर अडचणींमध्ये ॲम्ब्युलन्सची खूप मोठी अडचण होती। इथं दळणवळणाच्या सोयीसाठी लोक पेशंट हे दौऱ्याखरोत्याने येत असतात, त्यांना व्हेकल नसतात उपलब्ध, त्यांच्यासाठी आमची ॲम्ब्युलन्स बऱ्याचदा पूर्तता करूनसुद्धा आम्हाला भेटत नव्हती। त्यामुळे पत्रकार बंधूंनी 25 एप्रिलला आमच्या PSCला भेट दिली, आमच्या गाडीच्या समस्या जाणून घेतल्या आणि इतरही समस्या जाणून घेतल्या आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सरांनी आम्हाला 30 एप्रिल रोजी आम्हाला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली। त्यासाठी आम्हाला प्रशासनाचा आणि पत्रकार बंधू आजतक PTIचे विशाल ठाकूर, आवाज इंडियाचे प्रवीण चौहान, माझ्या महाराष्ट्राचे सुलतान पावरा व मनोज सर यांचे अत्यंत आभार मानतो। तसेच आमचे इतरही अजून पाण्याचे आणि औषधांची बरेच मोठ्या समस्या आहेत। 2 वर्षापासून आमच्या PSCला पाणी पिण्यासाठीही नाही आहे आणि वापरण्यासाठी पण नाही आहे। त्यासाठी आम्हाला डिलिव्हरी करण्यासाठी खूप अडचणींना सामोरं जावं लागतं। ती पण सोय आमची प्रशासनाने लवकरात लवकर करून द्यावी अशी आशा व्यक्त करतो। आणि प्रशासनाने तसेच आमच्याकडे औषधी तुटवडा पण खूप जास्त असतो। आम्हाला साध्या अँटीबायोटिक बच्चूंसाठी देता येत नाही, PCM आम्हाला देता येत नाही आणि इथं अतिदुर्गम भाग असल्यामुळे आरोग्य सुविधाही इतर कुठंच भेटत नाही। त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची सोय आणि औषधाची सोय लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून अतिदुर्गम भागात आम्हाला लोकांपर्यंतच आरोग्याची सेवा चांगली पोहोचवता येईल। आणि तसंच प्रशासनाचे आणि पत्रकार बंधूचे गाडी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय पाटील, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नंदुरबार। आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव ग्रामपंचायती अंतर्गत हेंद्र्यापाडा येथे पाणी टंचाईची समस्या होती, परंतु तेथे वनक्षेत्र असल्यामुळे ते रस्ता नव्हता। आपण तरी तो स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत रस्ता तयार करून आणि तिथे स्थानिक प्रशासनामार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे आणि तिथे नियमितपणे आता टँकर देण्यात येतो। प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।